नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। बलात्कार व चोरीचे आरोप असलेले सदाभाऊ खोत व आमदार पडळकर यांनी त्यांच्या घाणेरड्या तोंडातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव घेऊ नये। राज्य प्रवक्ता संतोष पाटील। भारतीय जनता पार्टीने आमदार केलेले व युतीच्या काळामध्ये मंत्री राहिलेले सदाभाऊ खोत यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप हा जगजाहीर असताना त्या काळी विधिमंडळात विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित केला असताना सुद्धा मंत्रिमंडळातून काढून टाकले नाही, म्हणजे त्या वेळेला भारतीय जनता पार्टीची त्यांना मूक संमती होती असे दिसून आले होते। दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने विधान परिषदेचे आमदार केलेले गोपीचंद पडळकर यांनी एका महिलेच्या घरामध्ये घुसून दमदाटी करून त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरी करून घेतले होते। पडळकरांवरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता व न्यायालयामध्ये सिद्ध झाले होते। असे असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने गोपीचंद पडळकर यांना आमदारकी देऊन उदे केले होते व त्यांची आजही उदे चालू आहे। परंतु सांगलीमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा येत्या 2 तारखेला राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते होत असताना त्याच्या अगोदरच यांनी ड्रोनच्या साहाय्याने उद्घाटन करून घेतलेले आहे अशी अफवा पसरवू लागली आहेत व त्याचा आनंद लुटत आहेत। परंतु सांगली जिल्ह्यातील जनता सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी महिलांवरील केलेले अत्याचार बघून असे म्हणू लागले आहेत की महिला असलेल्या आपल्या कर्तृत्ववानाने शूर, दानशूर व शौर्याचा इतिहास निर्माण करणाऱ्या जिद्दी व धाडसाने आपला वेगळा ठसा निर्माण केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पायालाही स्पर्श त्यांचा होता कामा नये अशी पण चर्चा चालू आहे की महिलांच्यावर अत्याचार करणाऱ्या सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या घाणेरड्या तोंडातून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव घेऊ नये, कारण महिलांचा आदर करत नाही ते महिलांच्या विरोधात आहेत। समाजाचे स्वघोषित नेते असलेले गोपीचंद पडळकर हे एकेकाळी देशी दारूची हातभट्टीची दारू विकणारे, बिरोबाच्या नावाने खोटे शपथा घेणारे, यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे असणारे वंशज युवराज यशवंत होळकर यांचा त्यांना विरोध आहे। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आज जिवंत असते तर बलात्कार करणारे सदाभाऊ खोत व महिलांचे मंगळसूत्र चोरणारे गोपीचंद पडळकर यांचे हातपाय तोडून कडेलोट केला असता अशी चर्चा सर्वसामान्य व धनगर समाजातून बोलली जाऊ लागली आहे। अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये याची माहिती दिली व येत्या 2 एप्रिलला 12:30 वाजता आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते होणाऱ्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात सर्व बहुजन समाजातील व धनगर समाजातील सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे। महाराष्ट्रातील विधान परिषदेचे आमदार व सांगली जिल्ह्याचे स्वघोषित धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी एकेकाळी एका महिलेच्या घरामध्ये घुसून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेऊन त्याच्यावरती आटपाडी पोलीस स्टेशन किंवा इतर पोलीस स्टेशनच्या ठिकाणी त्यावरती गुन्हा दाखल झाला होता आणि हा गुन्हा न्यायालयाने सिद्ध केला होता। हा एक दरोडेखोर म्हणून त्यावेळेला तो सगळ्या पेपरमधून न्यूजपेपरमधून त्याची माहिती आली। तसेच आरेवाडीच्या या ठिकाणी बिरोबाच्या देवस्थान दैवत आहे धनगर समाजाचं, या ठिकाणी तो देशी हातभट्टीची दारू विकणारा एकेकाळी तो सापडला होता आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन दमदाटी आणि आपल्या गुंड प्रवृत्तीने वावरणारा ह्या सांगली जिल्ह्यामधील आणि भारतीय जनता पार्टीचा ओळख असणारा हा आमदार गोपीचंद पडळकर हा दरोडेखोर म्हणून ओळख निर्माण त्याची सांगली जिल्ह्यामध्ये आहे। आणि दुसरं जो भारतीय जनता पार्टीचा विधान परिषदेचा आमदार सदाभाऊ खोत हा मागील भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील सरकारच्या काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये मंत्री असताना त्याच्यावरती एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला आणि हे बातमी सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामधून जाहीर झाली। विधिमंडळ कामकाज चालू असताना त्या ठिकाणी विरोधी पक्षाने त्यावेळेला हा प्रश्न उपस्थित केला, परंतु भारतीय जनता पार्टीने या असल्या एक राम रहीमची औलाद असणारा सदाभाऊ खोत याला एक मूक संमतीच दिली असं त्यावेळेला एक दिसून आलं। म्हणजे एक बलात्कारी आणि एक दरोडेखोर असणारा पडळकर आणि खोत या सांगली जिल्ह्यामध्ये या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारकाचं राजकारण करू लागले। राजकारण पण कुठल्या व्यक्तीने आणि कसं करायचं असतं हे सांगली जिल्ह्यातील लोकांना ते त्यांना
पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांच्या पायाला सुद्धा स्पर्श करू नये किंवा त्यांच्या तोंडातून अहिल्यादेवी होळकर यांचं नाव या घाणेरड्याने घेऊ नये असं सांगली जिल्ह्यामध्ये सर्वजण म्हणू लागले. कारण एक बलात्कारी आणि एक दरोडेखोर असणाऱ्या या महिलांचा अपमान करणाऱ्याने, महिलांचा विषयी अत्याचार अन्याय करणारी आणि एक महिलाच कर्तृत्व महिला असणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांचे असणारे वंशज युवराज यशवंतराव होळकर यांनी सुद्धा ह्या दोघांना विरोध केला. याने विशेष करून गोपीचंद पडळकर यांना जवळ करत नाहीत किंवा त्यांनाही आमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये दखल घ्यायची नाही सांगून सुद्धा वारंवारपणे लहान मुलागत मी तुम्हाला येऊ नका म्हणलं असताना सुद्धा येतं अशा प्रकारचे वागू लागले आहेत. आणि या सांगली जिल्ह्यामध्ये होणारा लोकार्पण सोहळा राजमाता